सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती। पावसानं उसंत घेतल्यानं जिल्ह्यातील पूरही ओसरला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातल्या आसगावाला अतिवृष्टीमुळे नदीचं स्वरूप, अनेकांच्या घरात पाणी। लाखांदूर तालुक्यातल्या ओपरा गावातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणाऱ्या ऐतवडे खुर्द इथल्या वारणा नदीवरचा पूल पाण्याखाली। पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ झाल्यानं पूल वाहतुकीसाठी बंद। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। रायगडमधल्या महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातल्या शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांचे आदेश। कोल्हापूरमधल्या पूरस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरू ठेवा। नादुरुस्त किंवा धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरवू नये। कोल्हापूर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना। वर्ध्यात आज पुन्हा पावसाचा येलो अलर्ट। नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांना सतर्कतेचं प्रशासनाचं आवाहन। आज भंडाऱ्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट। सर्व शासकीय आणि खासगी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहराजवळच्या भिलेवाडा ते पलाडी पुलाजवळचा रस्त्याचा भाग कोसळला, त्यामुळे महामार्गावर मोठ्या अपघातांची शक्यता। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार। आज मुसळधार पावसाचा अंदाज, त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी विनय गौडा यांची घोषणा। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातल्या माळडोंगरीमधील तलाव फुटल्यामुळे धानोली पोहा गावात पाणीच पाणी। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तलावाच्या पाण्यामध्ये मोठी वाढ। शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।